पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 10 वचन 1 पासून 3 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. बंधुजन हो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. या वचनामध्ये संत पौल यहुदी लोकांविषयी बोलत आहे. बंधुजन हो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे. त्यांच्याविषयी म्हणजे यहुद्यांविषयी, त्यांचे तारण म्हणजे यहुदी लोकांचे तारण. आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः यहुदी समाजात जन्माला आला. त्याला यहुदी म्हणून ओळखलं गेलं कारण तो यहुदी लोकांमध्ये जन्माला आलेला होता. पण प्रत्यक्षात मात्र यहुदी लोकांनी येशूचा जसा स्वीकार करायला पाहिजे होता तसा केला नाही. येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी जेव्हा पौलाने हे पत्र लिहिलं तेव्हा तो असं म्हणतोय, विश्वासणाऱ्या लोकांना असं सांगतोय, बंधुजन हो, त्यांच्याविषयी म्हणजे ते जे अविश्वासणारे यहुदी लोक आहेत त्यांच्याविषयी माझी मनीषा म्हणजे माझी इच्छा आणि देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे, त्यांना पापक्षमा मिळावी, ते अनंत जीवनाचे वाटेकरी व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि देवाजवळ विनंती आहे. पुढच्या वचनात तो म्हणतोय त्यांच्याविषयी म्हणजे हे जे अविश्वासणारे यहुदी आहेत त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. यहुदी लोक नास्तिक नाही आहेत, यहुदी लोक पाखंडी नाही आहेत. कारण पौल स्वतः पक्का आणि कट्टर यहुदी होता आणि म्हणून तो आपल्या भाऊबंधांविषयी म्हणतोय की मी त्यांच्याविषयी तुम्हाला साक्ष देऊन सांगतो की त्यांना देवाबद्दल आस्था आहे, त्यांना देवाबद्दल ओढ आहे, त्यांच्या हृदयात देवाबद्दल भक्ती आहे, त्यांना देवाची आस्था आहे, परंतु ती यथार्थ म्हणजे योग्य सत्य अशा ज्ञानाला अनुसरून नाही. म्हणजे त्यांची जी देवाबद्दलची आस्था आहे ती देवाच्या खऱ्या ज्ञानाला अनुसरून नाही. आणि ते कसं ते तो पुढच्या वचनात सांगत आहे. कारण ते देवाच्या नीतिमत्व त्यांना देवाचं नीतिमत्व माहीत नसल्यामुळे म्हणजे देवाचं नीतिमत्व त्यांना समजलंच नाही आणि ते आपलंच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. त्यांना ख्रिस्ताच्या द्वारे देवाचं जे नीतिमत्व पाप्याला मिळतं ते त्यांना समजलंच नाही आणि ते आपलंच नीतिमत्व तयार करायला बघतात. आणि म्हणून देवाचं जे खरं नीतिमत्व ख्रिस्त येशूमध्ये पापी लोकांना मिळालेलं आहे त्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत, म्हणजे त्याच्या अधीन ते झाले नाहीत आणि त्यांना ते नीतिमत्व प्राप्त झालं नाही. कारण त्यांची आस्था देवाबद्दलची त्यांची ओढ जी काही आहे ती यथार्थ ज्ञानाला म्हणजे देवाच्या योग्य अशा सत्य ज्ञानाला अनुसरून नाही आणि ते आपलंच नीतिमत्व आपल्याच मर्जीने तयार करायला बघत आहेत. म्हणजे अनंत जीवन, देवाचे आशीर्वाद आणि देवाचा स्वर्गप्रवेश कसा होईल या सगळ्यासाठी त्यांनीच आपली गणितं मांडलेली आहेत, त्यांनीच आपले मार्ग तयार केलेले आहेत,
त्यांनीच आपले विचार ठरवलेले आहेत आणि ते त्याप्रमाणे वागतात. देवाला काय वाटतं आणि देवाने काय रस्ता तयार केलेला आहे त्याचा मात्र ते विचार करत नाहीत, त्याला ते मान्य होत नाहीत आणि म्हणून ते आतापर्यंत देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत, म्हणजे देवाच्या नीतिमत्वाच्या अधीन झाले नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे जेव्हा पौलाने लिहिलं तेव्हा संपूर्ण जगाची अवस्था अशी होती. इस्रायल असा एकमेव देश ज्यांना जिवंत देवाची ओळख होती, परंतु देवाचा पुत्र येशू त्यांच्यामध्ये आला, ज्याचा त्यांनी स्वीकार केला नाही. येशूला क्रूसावर खिळून मारलं गेलं. तो तिसऱ्या दिवशी उठला. 40 दिवस त्याने त्याच्या शिष्यांना दर्शनं दिली आणि तो स्वर्गात गेला. तोपर्यंत मोजक्या यहुदी लोकांनी फक्त येशूला ओळखलं होतं आणि येशूला स्वीकारलं होतं. येशू स्वर्गात गेल्यानंतर पेंटेकॉस्टच्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी येशूच्या शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला. ते सामर्थ्याने आणि स्वर्गीय ज्ञानाने भरून गेले आणि ते येशूचं नाव लोकांना द्यायला लागले. त्यावेळेला पण मोजक्या यहुद्यांनी येशूचा स्वीकार केला आणि बाकी सगळे त्यांचे विरोधक बनत गेले. त्यांना हे आवडेना. ज्याला आम्ही क्रूसाला खिळून मारलं त्याचीच तुम्ही घोषणा का करता, त्याच्याविषयी का शिकवता? आम्हाला मान्य नाही आहे की तो मसीहा होता, आम्हाला पटत नाही की तो देवपुत्र होता, आम्हाला अजिबात स्वीकारायचं नाही की तो जगाचा तारणारा होता, म्हणून तर आम्ही त्याला मारलं आणि तुम्ही त्याचीच घोषणा का करता? तुम्ही त्याच्याच नावाने का लोकांना शिकवता? आणि म्हणून या संपूर्ण इस्रायलमधून येशूवर विश्वास ठेवणारे थोडकेच लोक राहिले आणि बाकी सगळे झाले ते विरोधक, येशूच्या नावाला विरोध करणारे. जरी यहोवा देवांचं वचन त्यांच्याकडे होतं, मोशेचं नियमशास्त्र त्यांच्याकडे होतं, तरी खऱ्या अर्थाने ते देवाचे वैरी झाले. आणि मग तिकडून येशूचं नाव बाहेर पडलं, इस्रायलच्या बाहेर. आणि मग आपल्याला माहीत आहे वेगवेगळ्या देशात येशूचं नाव पोहोचलं. ते आपल्यापर्यंत पण येऊन पोहोचलं आणि जगभरात लोकांनी येशूचा स्वीकार केला. तो प्रभू आहे, तो मसीहा आहे, तो तारणारा आहे, हे परराष्ट्रीयांनी स्वीकारलं. खरं तर इस्रायली लोकांच्या दृष्टीने आपण सगळे परराष्ट्रीय आहोत, कारण आपण देहाने यहुदी नाही, त्यामुळे आपण परराष्ट्रीय आहोत. तसेच आफ्रिकेतले लोक, तसेच अमेरिकेतले लोक, तसेच जपानचे लोक, जगातले सगळे लोक हे इस्रायलच्या समोर परराष्ट्रीय आहेत. पण परराष्ट्रीयांतून खूप लोकांनी येशूचा स्वीकार केला आणि त्यांना तारण मिळत गेलं. परंतु देवाच्या घरचे लोक यहुदी मात्र आजपर्यंत अंधारात आहेत. तुम्ही जर आज इस्रायलमध्ये गेलात तरी तुम्हाला दिसेल की यहुदी लोक आजही येशूला तारणारा म्हणून मानत नाहीत. आजही ते त्याला मसीहा म्हणून स्वीकारत नाहीत. आजही ते त्याला देवपुत्र म्हणून स्वीकारत नाहीत. हालेलुया, हालेलुया. मग ते कुणाची प्रार्थना करतात? ते यहोवाची प्रार्थना करतात. ते काय पाळतात? मोशेचं नियमशास्त्र पाळतात, जे आपल्या बायबलच्या जुन्या करारामध्ये आहे. ते यहोवाची प्रार्थना करतात, मोशेचं नियमशास्त्र पाळतात आणि म्हणतात मसीहा अजून आलाच नाही आहे. जो मसीहा जगात येणार आहे देवपुत्र, तो हा नाही आहे. ज्याला तुम्ही म्हणता मसीहा, तो मसीहा नाही आहे. आजही ते असंच म्हणतात. पौल म्हणतोय, बंधुजन हो, त्यांच्याविषयीची माझी मनीषा आणि देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचं तारण व्हावं. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाबद्दल आस्था आहे, पण ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. त्यांना देवाचं नीतिमत्व माहीत नसल्यामुळे आणि आपलंच नीतिमत्व त्यांनी तयार केल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाच्या अधीन ते झाले नाहीत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा जो त्याने शब्द वापरलेला आहे आस्था, देवाबद्दलची आस्था, देवाबद्दलची कळकळ, देवाबद्दलचा उत्साह, देवाबद्दलची ओढ, ही जी आस्था आहे ना, ही आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात असावी, असलीच पाहिजे. पण लक्षात ठेवा, ती आपण आपल्या मर्जीने तयार करू नये. तर देवाला जसं वाटतं ना तशी आपली आस्था असावी. आपली भक्ती, आपली प्रार्थना, आपली आराधना, आपली उपासना, देवाबद्दलची आपली आस्था ही देवाच्या इच्छेप्रमाणे असली पाहिजे. ती आपण आपल्याच मर्जीने तयार केलेली असू नये. हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. मी एवढा वेळच तुम्हाला यहुदी लोकांविषयी सांगितलं. आता पुढे मला म्हणायचं नाही आहे, पुढे आपल्याविषयीच म्हणायचं आहे. आता आपण आपली आस्था तपासूया की आपली आस्था यथार्थ ज्ञानाला म्हणजे सत्य ज्ञानाला अनुसरून आहे का, की आपण पण स्वतःचीच नीतिमत्व तयार करून आपल्याच बुद्धीने आपल्याला वाटतंय की मी बाबा सभ्य माणूस आहे, मी एक सज्जन बाई आहे. काही प्रार्थनेला येणारे, येशूवर विश्वास ठेवणारे कुणाशी बोलायला पण बघत नाहीत. त्यांना असं वाटतं हा पापी, तो पापी, ती पापी, ती पापी, मी पवित्र. त्यांना आजूबाजूचे सगळे पापी वाटायला लागतात आणि मी मात्र संत आहे, मी मात्र सभ्य आहे. म्हणून मी म्हटलं आता आपण यहुदी लोकांबद्दल बोलूया नको, आपण आपल्याविषयी बोलूया. आपली आस्था, आपली ओढ, आपली देवाबद्दलची कळकळ, आपली भक्ती, आपली आराधना, आपली उपासना, आपली प्रार्थना ही आपल्याच गणिताप्रमाणे चाललेली आहे की आपण देवाच्या हिशोबाप्रमाणे चालत आहोत. काही लोक वर्षानुवर्षे प्रार्थना करतात, पण मी त्यांना पाहिलं आहे त्यांच्या हृदयात काडी मात्र बदल होत नाही. म्हणजे ते वाकडे बोलणारे असतील ना, तर तुम्ही आजही त्यांच्याशी बोलायला गेलात ते वाकडंच बोलतील, सरळ बोलणार नाहीत. म्हणजे तुम्ही त्याला विचारला भाऊ कसा आहेस, तुला कसं दिसतो, नाहीतर बोलणार बराच असणार ना, त्यात विचारायचं काय. वा रे वा, 2-2 तास आम्ही प्रार्थना करतो, तासन तास हालेलुया बोलतो, पण हृदयाचा दगड फुटत नाही, हृदय नम्र होत नाही. कोणी जर विचारलं भाऊ कसा आहे, तर स्मित करून देवाच्या कृपेने मी बरा आहे असं नम्रपणे उत्तर देण्याऐवजी तुला कसा दिसतो आणि मला काय झालंय. काही लोक असं पण बोलतात मला काय झालंय, होईल तेव्हा मग तोंड पाडायला लागेल. मला काय झालंय बोललात ना की मग तो आहे जवळ अंधाराचा राजा. तासन तास प्रार्थना करून जर आपल्यामध्ये बदल घडत नसेल आणि आपलं हृदय बदलत नसेल, तर आपली आस्था पण यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही आहे. आपण आपलंच नीतिमत्व तयार केलेलं आहे. जसे एक भाऊ मला म्हणायचे, मी सकाळी उठलो की माझी बायको प्रार्थनेला बसते आणि मी तिला म्हटलं मला कामावर जायचं आहे, तर पहिलं मला डबा बनवून दे आणि मग तू प्रार्थना कर. ती म्हणते नाही नाही नाही, हे माझ्या प्रार्थनेचं टाईम आहे, मी आत्ता प्रार्थना करणार, तुझा डबा नंतर. आणि मग तिची प्रार्थना संपेपर्यंत यांची कामावर जायची वेळ आली. मग कधी डबा मिळतो, कधी मिळत नाही. आणि मग रोज कामावर जाताना नवरा बायकोची भांडणं, पण ती मात्र स्वतःमध्ये बदल करणारच नाही. ती म्हणते माझी ही प्रार्थनेची वेळ आहे, मी ही वेळ चुकवणार नाही. आता तू जेव्हा प्रार्थना करते त्यावेळेला तू एकटी असते की देव तिकडे हजर असतो, ते महत्त्वाचं आहे. तुझ्या नवऱ्याला त्यावेळेला डबा करून देणं जर गरजेचं आहे आणि देवानेही तुला आतमध्ये ते सांगितलं आहे, पण तुला तो आवाज ऐकायचा नाही आहे, तर तुझी प्रार्थना म्हणजे तुझीच पोपटपंची चाललेली आहे. देव तिकडे नाही आहे, देव नाही आहे. ज्या प्रार्थनेमध्ये, ज्या उपासनेमध्ये, ज्या आराधनेमध्ये देव हजर नाही आहे, तसली प्रार्थना काय कामाची आहे सांगा. त्याच्याने फक्त आपल्याला एक समाधान मिळणार, आज मी मस्तपैकी 2 तास प्रार्थना केली. फायदा काय? नवऱ्याशी 2 वाक्य प्रेमाने बोलणार नाही. नवऱ्याने काही सांगितलं तर धडकन उलट उत्तर देणार, कोण काही बोललं तर वाकडंच बोलणार. आणि केलं काय? आज मी 2 तास प्रार्थना केली. हे फक्त तुम्हाला मिळालेलं मनाचं समाधान आहे, पण खऱ्या अर्थाने तुमची आत्मिक वाढ काहीच झाली नाही. म्हणून मी म्हटलं वर्षानुवर्षे प्रार्थना करणारे लोक पण जेव्हा बदलत नाहीत, तेव्हा समजायचं त्यांची आस्था यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. आपली प्रार्थना अशी असली पाहिजे की त्या प्रार्थनेतून आपल्यात बदल होत गेला पाहिजे, बदल होत गेला पाहिजे. कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या, उद्यापेक्षा परवा, रोज आपल्यामध्ये चांगला बदल व्हायला पाहिजे. म्हणजे काय? आपण देवाच्या प्रतिरूपासारखे बनत जायला पाहिजे. देवासारखे पवित्र, देवासारखे प्रेमळ, देवासारखे नम्र.
देवासारखे करुणेने भरलेलं हृदय असं आपल्याला मिळायला पाहिजे. आपल्याला कोणाची दया येत नाही आहे आणि आपलं समाधान यावर आहे की आज मी चांगली 2 तास प्रार्थना केली. बायबलमध्ये याचं सुंदर उदाहरण आहे. पेत्र प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करत असताना त्याचं देहभान सुटलं आणि त्याला दिसलं की आकाशातून एक मोठं पात्र खाली उतरलं आणि त्याच्यामध्ये पृथ्वीवरील अनेक प्रकारचे प्राणी, सरपटणारे जीव जे नियमशास्त्राच्या दृष्टीने निषिद्ध आणि अशुद्ध असे ठरवले गेलेले होते ते त्या पात्रामध्ये होते. आणि त्याला आवाज आला, पेत्रा उठ आणि मारून खा. तेव्हा पेत्र म्हणाला, नाही नाही प्रभू, मी आजपर्यंत निषिद्ध किंवा अशुद्ध असं काही खाल्लं नाही आहे. निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणजे कोणाच्या दृष्टीने? नियमशास्त्राच्या दृष्टीने जे काही निषिद्ध आहे, खायचं नाही आहे, जे काही अशुद्ध ठरवलेलं आहे, असलं काही माझ्या तोंडात कधी गेलं नाही आहे, मी नाही खाणार. तेव्हा आकाशातून वाणी झाली, जे काही मी शुद्ध केलं आहे ते तू अशुद्ध समजू नकोस. परत दुसऱ्यांदा तोच आवाज आला, परत तिसऱ्यांदा तेच घडलं आणि 3 वेळा घडल्यानंतर ते पात्र वर आकाशामध्ये खेचलं गेलं, वरती निघून गेलं आणि पेत्र भानावर आला. म्हणजे तो दृष्टांत बघत होता, त्याचं देहभान हरपलं होतं. म्हणजे थोडक्यात तो बेशुद्ध अवस्थेत होता आणि या अवस्थेत देवाने हा दृष्टांत त्याला दिला आणि हा दृष्टांत संपल्यानंतर पेत्र भानावर आला, शुद्धीवर आला आणि एवढ्यात त्याने ऐकलं, तो एका शिमोन सांबाराच्या घरी काही दिवसासाठी पाहुणा म्हणून राहिला होता. त्या माणसाच्या दारात 3 माणसं आली आणि विचारायला लागली, शिमोन पेत्र इकडेच उतरला आहे का? पेत्राने ऐकलं, मला कोणीतरी शोधायला आलेलं आहे. तो लगेच धाब्यावरून खाली उतरला आणि सांगितलं त्याने, हो मी, काय काम आहे? त्याने सांगितलं, अमुक अमुक माणसाने आम्हाला तुझ्याकडे पाठवलं आहे, त्याने तुला बोलावलं आहे. तो माणूस होता कर्नेल्य नावाचा, परराष्ट्रीय माणूस, पण तो जिवंत देवाला मानणारा आणि अतिशय सात्विकपणे जगणारा माणूस होता. त्याला प्रार्थना करताना देवदूताने दर्शन देऊन सांगितलं की अमुक समुद्राच्या किनाऱ्यावर शिमोन सांबाराच्या घरात शिमोन पेत्र हा येशूचा शिष्य येऊन राहिलेला आहे, त्याला जाऊन बोलावून आण. म्हणून त्याने ही 3 माणसं पाठवली होती. पण ही 3 माणसं प्रवासात असताना पेत्र त्या घरात प्रार्थना करत होता. त्याला हा दृष्टांत झाला आणि जेव्हा दृष्टांत संपून तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने ऐकलं 3 माणसं त्याला दारावर हाक देत होती, शोधायला आलेली होती. पेत्र त्यांच्याबरोबर गेला, कर्नेल्याच्या घरी पोहोचला. एका परराष्ट्रीय माणसाच्या घरात यहुदी माणसाने जाणं म्हणजे त्यांच्या दृष्टीने एक मोठा गुन्हा होता. पण पेत्राला आधीच देवाने दृष्टांत देऊन काहीतरी सुचवलं होतं, म्हणून पेत्र गेला. तो कर्नेल्य परराष्ट्रीय तिकडे गेला तर त्याने पण खूप लोक जमवले होते, त्याच्या घरचे, नातेवाईक, शेजारी सगळे परराष्ट्रीय जमले होते. आणि पेत्र म्हणतोय, त्यांना कशाला बोलावलं मला इकडे? कर्नेल्याने सांगितलं, मला असं देवदूताने सांगितलं, तर तुझ्याकडे काय देवाचा शब्द आहे तो आम्हाला ऐकायचा आहे. मग पेत्राने सुरुवात केली बोलायची आणि येशूची सुवार्ता त्यांना सांगितली. आणि बायबल म्हणतं, पेत्र बोलत असताना त्या ऐकणाऱ्या लोकांवरती पवित्र आत्मा उतरला आणि ते सर्व परराष्ट्रीय लोक पवित्र आत्म्याने भरून गेले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता ही बातमी कुठे पोहोचली? यरुशलेममध्ये, इस्रायलचं यरुशलेम. तिकडे येशूचे शिष्य सगळे आधीच बसले होते आणि अनेक विश्वासणारे, पण सगळे यहुदी. तोपर्यंत परराष्ट्रीयांकडे सुवार्ता गेलीच नव्हती. जेव्हा त्यांच्या कानावर ही बातमी आली तेव्हा ते संतापले आणि पेत्र त्यांच्याकडे आल्यानंतर ते पेत्रावर रागावले आणि पेत्राला सांगायला लागले, तू काय केलंस? ते तर पापिष्ट परराष्ट्रीय लोक आहेत, त्यांच्याकडे का गेला? त्यांना का सुवार्ता सांगितली? कारण तोपर्यंत ह्यांना वाटत होतं की येशूची सुवार्ता फक्त आम्हा यहुदी लोकांसाठी आहे आणि ही पापक्षमा आणि हे तारण फक्त यहुद्यांसाठी आहे, बाकी कुणासाठी नाही. तेव्हा पेत्र त्यांना म्हणतो, थांबा जरा, ऐका माझं. कारण पेत्र पण तसाच होता. त्याला जर देवाने हा दृष्टांत दिलाच नसता तर तो त्या परराष्ट्रांकडे गेलाच नसता. त्याने सगळी घटना ह्यांना सविस्तर सांगितली
आणि 26 सांगितल्यानंतर पेत्र त्यांना म्हणतो की मी बोलत असताना देवाने त्यांना पवित्र आत्मा दिला, तर देवाला अडवणारा मी कोण? मी देवाला अडवणारा कोण? आणि हे सगळं ऐकल्यानंतर मग ते विश्वासणारे यहुदी म्हणाले, तर मग परराष्ट्रीयांनाही तारण प्राप्त व्हावे म्हणून देवाने त्यांना पश्चाताप बुद्धी दिली आहे. म्हणजे आता त्यांना पटलं की तारण फक्त यहुदी लोकांसाठीच नाही, तर परराष्ट्रीयांसाठी सुद्धा आहे. ज्या अर्थी त्यांना पश्चाताप झाला, ज्या अर्थी त्यांना पवित्र आत्मा मिळाला, त्या अर्थी त्यांनी पश्चाताप केला, येशूचा स्वीकार केला. आणि ज्या अर्थी त्यांनी पश्चाताप करून येशूचा स्वीकार केला, याचा अर्थ देवाने त्यांची अंतःकरणं उघडली, त्यांच्यावर दया केली, त्यांना सत्याचं ज्ञान दिलं. म्हणून तर त्यांनी येशूचा स्वीकार केला, पश्चाताप केला, आणि म्हणून देवाने त्यांना पवित्र आत्मा दिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता या घटनेमध्ये एक फार मोठं सत्य दडलेलं आहे. पेत्राला जर हा दृष्टांत झाला नसता आणि देवाने त्याला जर ही गोष्ट दृष्टांताद्वारे समजावून दिली नसती, तर तो त्या परराष्ट्रीय लोकांकडे गेलाच नसता. कारण यहुदी लोकांच्या दृष्टीने हे सगळे पापिष्ट परराष्ट्रीय लोक आहेत, अमंगळ, अशुद्ध, पापी. यांच्याकडे आपण जायचं नाही, यांच्याशी बोलायचं नाही, यांच्या वाऱ्याला पण उभं राहायचं नाही, कारण हे सगळे पापिष्ट परराष्ट्रीय लोक आहेत. पेत्र प्रार्थना करताना देवाने त्याच्या मनातला हा जो भ्रम होता तो काढून टाकला. प्रार्थना करत असताना देवाने पेत्रामध्ये हा बदल घडवला, आणि म्हणून पेत्राच्या मनाचा कठोरपणा निघून गेला आणि त्याला समजलं की तारण फक्त यहुद्यांसाठी नाही, तर परराष्ट्रीयांसाठी सुद्धा आहे. हे कधी घडलं? जेव्हा तो भर दुपारी प्रार्थना करत होता, त्यावेळेला हे घडलं. ही आहे खरी प्रार्थना. पेत्राच्या मनाचा कठीणपणा तो प्रार्थना करत असताना देवाने काढून टाकला आणि देवाने त्याला अधिक सत्याचं ज्ञान दिलं. आपली प्रार्थना अशीच असली पाहिजे ज्याद्वारे देव आपल्यामध्ये बदल घडवेल. आपल्यामध्ये बदल होत गेला पाहिजे. जर आपल्यात बदल होत नाही तर आपली प्रार्थना म्हणजे आपणच तयार केलेली आपली धार्मिकता आहे. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. केंद्रामध्ये एक तरुण बंधू प्रार्थनेसाठी यायचे. जेव्हा जेव्हा ते प्रार्थनेला यायचे तेव्हा गाणी हो, स्तुती आराधना हो, ते कोणत्याही आराधनेमध्ये भाग घेत नव्हते. गाण्यात पण नाही, स्तुती आराधनेमध्ये पण नाही. ते आपले खुर्चीमध्ये हात बांधून बसलेले असायचे. मग प्रवचन व्हायचं, प्रार्थना व्हायची, सगळा कार्यक्रम आटोपला आणि लोक निघून गेले, तोपर्यंत तो खुर्चीवर बसलेला असायचा. हे एकदा नाही, हा त्या व्यक्तीचा नित्यक्रम होता. नेहमी दिवसभर ते खुर्चीत बसून असायचे हात बांधून. कोणत्याही कार्यक्रमात भाग घेणार नाहीत. एका कार्यक्रमात भाग घेणार जेवणाचा, त्याच्यात भाग घेतला पाहिजे. तेवढे मात्र खुर्ची सोडणार, जाऊन जेवून येणार, परत खुर्चीला चिकटणार. मग सगळी प्रार्थना संपली, लोक निघून गेले की सेवा करणारे भाऊ बहिणी हॉलची सफाई करतात. ती सफाई होईपर्यंत एका बाजूला हात बांधून उभे राहायचे, कारण तेव्हा खुर्ची उचलली जायची ना, तर एका बाजूला उभे राहायचे. आणि मग हॉलची सफाई संपली की ते स्टेज समोर येऊन उभे राहायचे आणि दोन्ही हात वर करून मोठमोठ्याने गाणी बोलायचे. आणि तेव्हा सुरुवातीला सेवा करणाऱ्या दुसऱ्या भावा बहिणींना वाटायचं किती धार्मिक माणूस आहे ना. लोक घरी गेले आणि हा आपला गायक असल्यासारखा एकटाच सोलो सिंगर गाणी गात बसलाय आणि एवढ्या मोठ्याने गाणार की अख्ख्या केंद्राला आवाज दुमदुमणार त्याचा. नंतर सगळ्यांना कळायला लागलं ही त्याची धार्मिकता ढोंगी धार्मिकता आहे. हे त्याला दुसऱ्यांसमोर मिरवायचं असते. जसा येशू म्हणाला शास्त्री पुरुषांविषयी, त्यांना सभा असतानात नमस्कार घेणं, बाजारात नमस्कार घेणं, पायघोळ वस्त्र घालणं, लोकांसमोर मान सन्मान घेणं, मोठमोठ्याने प्रार्थना करणं, चव्हाट्यावर उभे राहून, याची त्यांना आवड आहे. अगदी शास्त्री पुरुषाचा भाऊ असल्यासारखा,
संपूर्ण प्रार्थना होईपर्यंत जेव्हा लोक आराधना करतात तेव्हा हे बंधू आपले खुर्चीवर हात बांधून बसलेले असतात दिवसभर, आणि सगळे लोक आपली आराधना संपून गेले की मग सफाईसाठी पण थांबायचे. सफाई झाली म्हणजे सफाईला पण काही हातभार नाही, आणि मग उभे राहणार आणि चांगलं 1 तास 1.5 तास गाणी गात राहणार. सुरुवातीला आमची टीम पण म्हणायची, काय आवाज आहे, काय सुंदर गातायत, काय धार्मिक आहे. आणि नंतर आमच्या टीमला त्याचा राग यायला लागला, हा तर ढोंगी माणूस आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमची देवाबद्दलची आस्था तपासा. देवाबद्दलची खरी आस्था आपल्यामध्ये असेल तरच आपली आत्मिक उन्नती होईल. जर खरी आस्था नसेल तर आत्मिक उन्नती होणार नाही. देवाने जर तुम्हाला सांगितलं मुकाला क्षमा कर, तर तुम्ही त्याला हा पर्याय नका देऊ, ते मला जमणार नाही, त्याच्यापेक्षा मी 1 तास गुडघे टेकून हालेलुया बोलेन. अमुकाला क्षमा करण्यापेक्षा माझ्यासाठी सोपं आहे, 1 तास गुडघे टेकून मी हालेलुया बोलेन. देव म्हणेल ते चालणार नाही, ही तू तयार केलेली तुझी धार्मिकता आहे. मला तुझ्यात बदल करायचा आहे, आणि तो बदल तू 1 तास हालेलुया बोलून होणार नाही आहे. तू त्या व्यक्तीकडे जाऊन क्षमा मागायला पाहिजे. एखादी बहीण असेल, तिने आपल्या सासूला घरातून हाकललं असेल. आता प्रार्थनेत आल्यानंतर पवित्र आत्मा तिला सांगतो, सासूला घरात आण आणि तिची सेवा कर. ती सांगेल, त्याच्यापेक्षा मी रस्त्यावर 100 भिकाऱ्यांना जेवू घालते, पाहिजे तर 1 आठवडा घालेन, सकाळ संध्याकाळ 100 भिकाऱ्यांना जेवू घालेन, आणि ते करेल पण कदाचित ती, आणि ती समाधान पावेल. मी केलं म्हणजे काय केलं, मी 100 भिकाऱ्यांना 1 आठवडा सतत जेवायला दिलं. ती तू तयार केलेली तुझी धार्मिकता. देवाच्या जमेस तिकडे काहीच नाही आहे, कारण देवाने काय सांगितलं, तू आपल्या सासूची सेवा कर. ते सोडून तुम्ही आपलीच धार्मिकता बनवली की त्याच्यापेक्षा मी भिकाऱ्यांना जेवायला घालते, त्याच्यापेक्षा हे, याच्यापेक्षा ते. PG वर्गीस भारतातले फार मोठे मिशनरी, यांचं उदाहरण अनेक वेळा तुम्ही प्रवचनात ऐकलं असेल की त्यांच्या तरुणपणात त्यांनी एका दुकानातून पेन चोरला होता. जेव्हा ते विश्वासात नव्हते आणि खूप दारू प्यायचे, सिगारेट ओढायचे, त्यांनी एका दुकानातून पेन चोरला होता. कालांतराने ते बदलले, परिवर्तन झालं, ते देवाचं काम करायला लागले. एक देवाचे सेवक म्हणून अनेक ठिकाणी त्यांची ओळख निर्माण झाली. आणि मग एक दिवस प्रार्थनेत देवाने त्यांना सांगितलं, तू अमुक दुकानातून एक पेन चोरला होतास, तिकडे जाऊन त्या पेनाचे पैसे दे त्या दुकानदाराला आणि त्याच्याकडे क्षमा माग. PG वर्गीससाठी गोष्ट फार कठीण होती. ते देवाला म्हणाले, तो दुकानदार माझा मित्र आहे आणि त्याला माहिती आहे की आता मी देवाचा सेवक आहे. त्याला जर मी सांगितलं की मी अशी चोरी केली होती, त्याला काय वाटेल, त्याच्यापेक्षा मी चर्चमध्ये दान करतो. त्या पेनाचे पैसे आहेत ना, त्याची डबल रक्कम मी चर्चमध्ये दान करतो. पवित्र आत्मा म्हणतो नाही चालणार, आणि PG वर्गीस म्हणतात मी नाही जाणार. त्याच्याऐवजी मी चर्चमध्ये दान करीन, पण त्या माणसाकडे जाणार नाही. PG वर्गीस म्हणतात मी बराच वेळ प्रार्थनेत बसून राहिलो, पण मला काही आत्म्यात समाधान मिळत नव्हतं, कारण मला पवित्र आत्म्याने आधीच सांगितलं होतं, जे तुला सांगितलं आहे ते करावंच लागेल. शेवटी ते मान्य झाले, उठले, गेले त्या दुकानात, त्या व्यक्तीला पैसे दिले आणि सांगितलं मी तुमच्या दुकानातून असा असा पेन चोरला होता. त्याला काही पटेना, कारण तोपर्यंत PG वर्गीस एक देवाचे नावाजलेले सेवक बनले होते, आजूबाजूचे सगळे लोक ओळखत होते. ते म्हणतात ते कसं शक्य आहे, ते म्हणतात ते शक्य केलं मी, ते केलं होतं मी, आणि आज माझ्या देवाने मला सांगितलं म्हणून मी आलो तुझ्याकडे. हे तुझ्या पेनाचे पैसे पण घे आणि मी तुझ्याकडे माफी मागतो. आणि ते निघून गेले. ते म्हणतात त्या घटनेनंतर जेव्हा मी परत प्रार्थना करायला बसलो, तेव्हा माझं हृदय देवाच्या आनंदाने भरून गेलं आणि मला अनुभव आला की या माझ्या कृतीचा देवाला आनंद झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
आपण आपलीच धार्मिकता तयार करतो. हे असं बरोबर आहे, ते तसं बरोबर आहे. तुम्हाला काय बरोबर वाटतं आणि मला काय बरोबर वाटतं ते महत्त्वाचं नाही आहे. देवाला काय बरोबर वाटतं ते महत्त्वाचं आहे. आपल्याला देवाबद्दलची आस्था आहे. मी असं म्हणेन की इथे बसलेल्यांमध्ये कोणी नास्तिक नसेल. एखादा असू शकतो, कोणीतरी त्याला आज बळजबरीकडे आणलेलं आहे खेचून, तेवढा कोणीतरी नास्तिक असेल. पण बाकीचे सगळे आस्तिक इकडे बसलेले आहेत. देवाला मानणारे, देवावर विश्वास ठेवणारे आपण सगळे आस्तिक लोक आहोत. पण ही आपली जी आस्था आहे ती देवाच्या सत्य ज्ञानाला धरून आहे की आपण आपलीच धार्मिकता बनवली आहे, हा प्रत्येकाने शोध घ्यायचा आहे. आणि आज घरी गेल्यानंतर नवऱ्याने बायकोला सांगायचं नाही आणि बायकोने नवऱ्याला सांगायचं नाही. ते एक असं मस्त काम आहे ना, आपल्याला फार चांगलं जमतं. बघ तुझ्यात हा ढोंगीपणा आहे, तुझ्यात तो ढोंगीपणा आहे. दुसऱ्याचे ढोंगीपणा आणि दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ बघणं फार सोपं असते. पण आपण स्वतःचा शोध घ्यायचा. कारण आपण जर आपलीच धार्मिकता बनवली असेल तर आपण देवाची धार्मिकता मिळवू शकणार नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट होईल, देवाची धार्मिकता जर आपल्याला प्राप्त झाली नाही, देवाचं नीतिमत्व जर आपल्याला मिळालं नाही, तर आपण अनंत जीवनाचे वाटेकरी होऊ शकत नाही. माझ्या माहितीमधली एक बाई आहे म्हणजे मला माहिती नाही की ती अजून जिवंत आहे किंवा नाही. पुष्कळ वर्षापूर्वी ही बहीण, तिचे पती, तिची मुलं लहान होती. या कुटुंबाचा ब्रदरांबरोबर खूप वर्षापासून ब्रदरांबरोबर ओळख होती. ते महाराष्ट्राच्या एका दूरच्या जिल्ह्यात राहणारे आहेत कुटुंब. आणि चांगली ओळख होती खूप आधीपासून. आणि म्हणून अधूनमधून ते केंद्रात यायचे. तेव्हा मी त्या बाईला बघितलं. ती एवढी धार्मिक दिसायची, एवढी धार्मिक. तिच्या तोंडात नेहमी हालेलुया हालेलुया हालेलुया, धन्यवाद धन्यवाद येशू धन्यवाद येशू. खूप धार्मिक दिसायची ती. कमी बोलणार, हळू बोलणार, ओरडणार नाही, खूप बडबड करणार नाही, खूप प्रार्थना करणार. म्हणजे तिच्याकडे बघून कुणालाही वाटायचं की ही बाई खरोखर एक संत बाई आहे. तिचं जीवन तसंच दिसत होतं. आणि खरोखर ती खूप प्रार्थना करायची, आठवड्याला उपवास करायची. आठवड्याचा तिने एक दिवस ठरवला होता, त्या दिवशी ती उपवास करायची आणि तिच्या नातेवाईकात, शेजारात जे आजारी लोक आहेत त्यांच्या घरी जायची, त्यांना भेटी द्यायची, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. दर आठवड्याला तिने आठवड्यातून एक दिवस ठरवला होता, त्या दिवशी उपवास करून, प्रार्थना करून ती आजारी लोकांना जाऊन भेटी द्यायची, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. आणि स्वतः पण तिचं जीवन असं जगत होती की बघणाऱ्या कुणालाही वाटेल की ही बाई फार संत बाई आहे. काही काळ निघून गेला. हे कुटुंब केंद्रामध्ये अधूनमधून यायचं, त्यामुळे आम्ही त्यांना बघायचो. मला त्या बाईकडे बघून खूप आश्चर्य वाटायचं की किती चांगली बाई आहे, किती सभ्य बाई आहे. आणि एक दिवस असं झालं की तिचं आणि टीममधल्या केंद्राच्या टीममधल्या एका पती पत्नीचा आपसात काहीतरी वादविवाद झाला. मला माहिती नाही कशावरून काय झालं ते, पण केंद्राच्या टीममधले ते पती पत्नी होते आणि ही बाई यांचा आपसात वादविवाद झाला. हा वाद शेवटी ब्रदरांपर्यंत पोहोचला. आणि ही बाई, हिचं कुटुंब ब्रदरांचं जवळचं कुटुंब असल्यामुळे ब्रदर स्वतः मध्ये पडले. ब्रदर त्यांच्यासमोर बसले, बोलले, काय झालं आहे ते मिटवलं. आणि त्यावेळेला हे जे टीमचे पती पत्नी होते त्यांचे जे काही दोष होते या प्रसंगात ते ब्रदरांनी त्यांना दाखवले. हिचे काय दोष होते ते हिला दाखवले. हिला या गोष्टीचा राग आला. माझी काहीच चूक नाही आहे. ब्रदरांनी आपल्या टीमची बाजू घेतली. खरं म्हणजे ब्रदरांनी टीमचे जे पती पत्नी होते त्यांना पण त्यांचे या प्रसंगात जे काही दोष होते ते तिच्या समोर दाखवले होते. पण तिचं म्हणणं सर्वस्वी दोष त्यांनाच द्यायचा होता. मी धुतल्या तांदळासारखी, माझ्यात काही दोष नाही आहे. पण ब्रदरांनी तिचा दोष तिला दाखवला, ह्यांचा दोष यांना दाखवला. आणि या घटनेचा एवढा मोठा परिणाम झाला की त्या दिवसापासून तिने प्रार्थनेला येणं बंद केलं, केंद्रात फोन करणं बंद केलं. आणि जर कधी समोरासमोर भेट झाली तर ते तोंड फिरवून जायची. म्हणजे तिने ब्रदरांशी पण बोलणं बंद केलं आणि केंद्राच्या कोणत्याही टीमशी बोलणं बंद केलं, संपर्क पूर्णपणे तोडला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मला फार मोठं आश्चर्य वाटलं
एखाद्या माणसाची धार्मिकता अशी असू शकते, कुणाबरोबर तरी वाद झाला आणि त्या वादाचा परिणाम मी निष्कलंक आहे, माझी काही चूक नाही आहे, मला का दोष लावला गेला, आणि एक त्या व्यक्तीने मन एवढं कठीण केलं, एवढं कठीण की तिने प्रार्थनेला येणं बंद केलं, केंद्राशी संपर्क तोडून टाकला. आणि खरं तर त्या अर्थाने त्या वेळेपासून मला खऱ्या अर्थाने कळायला लागलं ढोंगी धार्मिकता काय असते, दिखाऊ धार्मिकता काय असते आणि खरी धार्मिकता काय असते. पुढे काही वर्षानंतर बातमी आली की तिचा ती स्कूटी चालवत असताना अपघात झाला आणि तिच्या शरीराची खूप हाडं मोडली गेली आणि ती फार वाईट अवस्थेत होती. मला माहिती नाही पुढे तिचं काय झालं ते, पण मी त्या बाईचं एक जीवन बघितलेलं आहे जेव्हा ती अतिशय सभ्य, सज्जन आणि पवित्र स्त्री दिसत होती, पण एका छोट्या घटनेतून तिच्या हृदयाचा कठीणपणा बाहेर आला. लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या प्रकारची प्रार्थना करणारे आहात. खूप वेळा आपण हालेलुया 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 बोलत राहतो. देव म्हणतो, अरे थांब थांब थांब, मला बोलायचं आहे, ऐक जरा, ऐकून घे. पण आपण म्हणतो नाही नाही, कमी हालेलुया झाली पाहिजे, नाही 10,000 बोलायचे आहेत. ते झाले 10,000 की संपलं, उठलो आपण. असे लोक मी बघितले आहेत, प्रार्थना करून बाहेर आल्यानंतर लगेचच दुसऱ्यांना शिव्या देतात, प्रार्थना करून बाहेर आल्यानंतर लगेचच दुसऱ्याची निंदा करतात, प्रार्थना करून बाहेर आल्यानंतर लगेचच कोणावर तरी ओरडतात. म्हणजे तुम्ही प्रार्थनेला होतात का? देव होता का तिकडे हजर? तुम्ही देवाच्या सहवासात होता की आपल्याच मनाची कल्पना करून स्वतःच्या सहवासामध्ये होतात? हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपली आत्मिक उन्नती झाली पाहिजे. बायबल आपल्याला शिकवतं की देव आपल्याला बदलत आहे. कलेस्यकरास पत्रात पौलाने लिहिलं आहे, निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपात आपल्यामध्ये नवा मानव तयार केला जात आहे. म्हणजे तो एकदम झाला नाही आहे, केला जात आहे. डे बाय डे, रोज तो होत आहे. दिवसेंदिवस आपल्यामध्ये देव नवा मानव तयार करत आहे, निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपात. आपण देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे व्हावे म्हणून रोज देव आपल्याला बदलत आहे. आणि त्यासाठी आपली प्रार्थना, आपली उपासना, आपली आस्था अशी असली पाहिजे की ती देवाच्या इच्छेनुसार असेल आणि देव आपल्याला बदलू शकेल. आपण जर आपल्याच इच्छेनुसार आपली आस्था बनवली असेल तर देव आपल्याला कदापि बदलू शकत नाही आणि आपण कदापि आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपात बनू शकत नाही. हालेलुया 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 हालेलुया. किती लोकांना प्रवचनात सांगितलेले शब्द आवडत नाहीत, काहींना लागतात तर बरं आहे, कारण कडू औषध माणसाला बरं करतं. हल्ली गोड गोड खाऊन लोकांना डायबिटीस व्हायला लागले, त्यामुळे कडू औषधं घ्या, आध्यात्मिक कडू औषधं. आध्यात्मिक कडू औषधं घेतली नाहीत आणि फक्त गोड गोडच ऐकत राहिलात तर बरे कसे व्हाल? आम्ही काही प्रवचनं फार गोड गोड देतो, देवाची स्तुती करा, विश्वास ठेवा, ही गोड गोड प्रवचनं आहेत आणि कधीकधी कडू पण देतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. मधून मधून कडू औषधं द्यावी लागतात आत्म्याला जो आजार झालेला आहे तो बरा करण्यासाठी. जर आम्ही गोडच औषधं देत राहिलो तर एक दिवस सगळे बेशुद्ध पडायला लागतील. काय झालं? हाय लेवल डायबिटीस. म्हणजे शरीराचं नाही, आत्म्याचा. घाबरू नका. तुमच्यामध्ये कोणाला डायबिटीस आहे तर डायबिटीस करू नका, देव तुम्हाला बरं करणार. हालेलुया हालेलुया हालेलुया. मला जेव्हा स्लीप डिस्कचा आजार झाला होता तेव्हा मला सैतान सारखा सांगत होता, परत मी उभी राहू शकणार नाही. मला उभं पण राहायला येत नव्हतं, मला बसता पण येत नव्हतं, मला उठता पण येत नव्हतं. आणि अशा भयानक जीव घेण्या वेदना होत्या ज्या मी माझ्या आयुष्यात कधी अनुभवल्या नव्हत्या.
अंथरुणावर जर झोपले तर मला कुशी बदलायला एका बहिणीला बोलवावं लागायचं. मला कुशी बदलता येत नव्हती आणि बदलताना पण एवढ्या वेदना व्हायच्या. अंथरुणातून उठायला मला किमान 20 मिनिटं लागायची. 20 मिनिटं. आज पण मी ते दिवस आठवते, पण ते दिवस जास्त काळ राहिले नाहीत. तुम्हाला हे वचन शिकवण्याआधी पहिला प्रयोग मी माझ्यावर केलेला आहे. पहिला प्रयोग माझ्यावर केला म्हणून मी खात्रीने तुम्हाला ही वचनं दिली. मी त्या आजारामध्ये असताना यातलं जे पहिलं वचन आहे, सतत अखंड बोलत होते, अखंड. आणि 20 मिनटं जरी लागली तरी 20 मिनिटांनी उठायचे आणि वाकडी चालायचे. सरळ चालता येत नव्हतं ना. बरं आहे की तुम्ही मला बघितलं नाही, नाहीतर तुमचा विश्वास पण ढळला असता. मी माझ्या रूममध्ये वाकडी एक पाऊल उचलायला पण कमरेत वेदना व्हायच्या. पण तशा अवस्थेत मी कमरेवर हात ठेवून बोलायचे, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. त्या अवस्थेत मी एरझाऱ्या घालत एक पाऊल कष्टाने उचलत मी हे वचन बोलत गेले आणि एका आठवड्याच्या खडखडीत बरी झाले पूर्ण. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाला आपल्यामध्ये बदल करायचा आहे. आपल्याला देवाला स्वर्गात घ्यायचं आहे. म्हणून आपल्यात बदल होणं फार गरजेचं आहे. मन कठीण ठेवू नका. कठीण मनात देव काम करू शकत नाही. मन सौम्य करा. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय पाहिजे ते बघू नका. देव काय सांगतोय आणि देवाला काय आवडतं ते बघा. सेवा कार्यामध्ये अशी अनेक काही कामं आहेत ज्याची मला हौस नाही आहे, पण देव सांगतो म्हणून मी ती करते. देव सांगतो म्हणून मी ती करते. सेवा कार्यातली काही कामं अशी आहेत जी फार महत्त्वाची आहेत आणि मला ती अजिबात करायला वाटत नाहीत, पण देवाची इच्छा आहे म्हणून मी करते. आपल्या जीवनात असं असलं पाहिजे, मला आवडतं म्हणून नाही, हे मला पाहिजे, ती माझी इच्छा आहे, ती माझी आवड आहे असं नाही. माझ्या प्रभूला काय पाहिजे, प्रभूने काय सांगितलं, त्याने कुणाकडे क्षमा मागायला सांगितली, लहान व्हा, जा क्षमा मागा. आपण मोठे नाहीच आहोत, आपण सगळे लहानच आहोत. स्वतःला लहान समजा. मी देवाचं मूल आहे, मूल चाइल्ड. मी देवाचं मूल आहे. देवासमोर मूल म्हणून जगा. कठीण मनाचे होऊ नका आणि त्या यहुदी लोकांसारखी आपलीच धार्मिकता बनवू नका. बघा, आज पण ते अंधारात आहेत. आपण इस्रायलवर होणारे हल्ले ऐकतो. इस्रायलमधल्या खूप लोकांचा नाश होणार आहे आणि एक भाग तारला जाणार आहे, जो संदेश बायबलमध्ये लिहिलेला आहे. जसं लिहिलं आहे तसं होणार आहे. या लोकांमधल्या अनेकांचा नाश होणार आहे. जरी ते देवाचे निवडलेले लोक आहेत तरी इस्रायलवर संकटामागून संकट येणार आहेत. शेवटी देव त्यांची बाजू घेणार आहे, पण तोपर्यंत त्यांच्यातल्या कितीतरी लोकांचा नाश होणार आहे. कितीतरी लोक मरून जाणार आहेत आणि एकदम शेवटी देव त्यांची बाजू घेणार आहे. ते निवडलेले नीतिमान लोक, त्यांच्यासाठी देव त्यांच्यावर दया करणार आहे. हालेलुया, हालेलुया. कठीण मनाची होऊ नका. आपण कठीण मनाचे झाल्यामुळे आपण नुकसान करून घेतो आणि सगळ्यात मोठं नुकसान होईल जर आपण अनंत जीवन गमावलं तर. ते कधीच भरून येणारं नुकसान आहे. म्हणून सौम्य बना, कठीण मन बदलून टाका. देवाला काय आवडतं ते पारखून घ्या आणि आपली आस्था, आपली प्रार्थना, आपली भक्ती, आपली उपासना आपल्या मनाप्रमाणे, आपल्या मर्जीप्रमाणे नसावी, तर जशी देवाला हवी आहे तशी असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा,
प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.